नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये। कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सर्वजण ठीक असाल। आम्ही ठीक आहोत। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत मेथी मटर मलाई। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी मेथी धुवून घेतलेली आहे कापून स्वच्छ। इथे मी वाटाणे घेतलेले आहेत, पाव किलो वाटाणे आहे। इथे 1.5 कांदा आहे आणि इथे 3 टमाटर आहे, रफली चॉप केलेले आहेत। इथे मलाई आहे आणि इथे थोडे खडे मसाले आहेत। त्याच्यामध्ये छोटा दालचिनीचा तुकडा आहे, 3 विलायची मिरच्या आहेत आणि 1 तेजपाल आहे। आणि इथे मी आता कुटून जस्ट ठेवलेला आहे अद्रक, लसूण आणि मिरची याचा ठेचा आहे। तर चला आपण आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि थोडेसे बेसिकचे मसाले आपण टाकणार आहोत। तर साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी मटर मलाई। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे, पाहू शकता। त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा कांदा टाकायचा आहे। थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅन मध्ये। तर इथे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतत आहे, तोपर्यंत आपण इथे टमाटर टाकून घेऊया। टमाटरही आपले व्यवस्थित परतले गेले पाहिजे, नरम झाले पाहिजे। आपल्याला मिक्सर मधून काढायचे आहेत। त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काजूही टाकतात, पण मी टाकत नाहीये। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता मंडळी, कारण जास्त रिच होईल आणि मग रात्रीच्या टायमाला एवढं जास्त रिच खाणं बरोबर नाही। हे रात्रीच्या जेवणासाठी मी बनवत आहे मेथी मटर मलाई। तर ऑलरेडी इथे मलाईचं हे आहे, मलाई टाकतच आहे, त्याच्यासाठी मी काजू टाकत नाही, पण तुम्ही टाका तुम्हाला जर पाहिजे असेल तर। आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित आपल्याला नरम करून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकूया, जेणेकरून आपला कांदा आणि टमाटर नरम होईल। होऊ शकतं ह्या स्टेजला आपल्याला हे जे आपण क्रश केलेले होतं अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे टाकायचा आहे। आणि याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी 4 मिरच्या घेतल्या होत्या, कारण आपल्याला दुसरा कोणताही मसाला याच्यामध्ये टाकायचा नाहीये। थोडेसे असतील मसाले ते थोडे थोडे आपल्याला टाकायचे आहेत, पण इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। तो व्यवस्थित मी क्रश केला। तुम्ही असंही टाकू शकता, पण हे असं फ्लेवरफुल करण्यासाठी मी इथे ठेचून टाकलेलं आहे व्यवस्थित। पाहू शकता आपले टमाटर आणि कांदा इथे बऱ्यापैकी नरम झालेला आहे। आपल्याला कलर चेंज नाही करायचा आहे, फक्त नरम करायचा आहे ते। त्यासाठी मी अगोदर मीठ टाकलं होतं। आता आपण हे सगळं काढून घेऊ। इथे मी पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, पॅन धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला ही मेथी याच्यामध्ये टाकून थोडी फ्राय करून घ्यायची आहे। फ्राय म्हणजे याची थोडी नरम करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मसाल्यामध्ये लवकर शिजून जाईल ती। त्याच्यासाठी
असताना त्याच्यामध्ये 4 दाणे साखरेचे टाका, म्हणजे याचा कलर चेंज होणार नाही, मेथीचा कलर असाच हिरवागार राहील. आपण इथे थोडंसं इथे साखर टाकत आहोत. ही टिप्स आहे, नक्की करा, याच्याने कलर चेंज होणार नाही मेथीचा. तिचा थोडा कडूपणाही कमी होईल, जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यामध्ये टमाटर आणि आता हे टाकू, बॅटर टाकू, तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मेथी आपली हे होऊन जाईल. त्याच्यासाठी मी इथे साखर टाकलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला ठेवूया. थंड झालेला आहे, आता आपण तो ग्राइंड करून घेऊया. झालेला आहे, पाहू शकता ग्राइंड करून. इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, मी तुपाची फोडणी देणार आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही बटरची फोडणी देऊ शकता किंवा तुपाची फोडणी देऊ शकता. इथे मी तूप घातलेलं आहे. आता आपल्याला वेलची, तमालपत्र आणि दालचिनी त्याचबरोबर जिरंही टाकायचं आहे. चांगला हे झालेला आहे, जिरं चांगलं तडतडलं आहे, फुललेलं आहे. आपल्याला आता हा मसाला टाकायचा आहे. अगदी आपलं तूप वेगळं होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तूप असं बाजूला व्हायला पाहिजे, असं हे परतायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित. त्याच्यावरती मी झाकण ठेवून हे व्यवस्थित परतण्यासाठी ठेवणार आहे, कारण हे खूप उडतंय, पूर्ण गॅस वगैरे सगळं आपलं खराब होईल. त्याच्यासाठी मी झाकण ठेवून हे व्यवस्थित फ्राय होतोय. तोपर्यंत आपण याच्यामध्ये बेसिक्सला मसाला तयार होतोय, तोपर्यंत आपण याच्यामध्ये बेसिक्सचे मसाले टाकूया. तर इथे मी 1 चमचा धन्याचं पावडर टाकलेली आहे, धने जिरे पावडर. इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे आपण परत याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत असंच गॅसवरती ठेवायचं आहे. इथे त्यात मी लगेचच इथे मटारही बॉईल करायला ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. मटार बॉईल झाले की आपण याच्यामध्ये हे टाकून मेथी मिक्स करू. तर 10-15 मिनटं लागतील मसाला आपला व्यवस्थित तेल सोडायला. तर आपले मटार इथे थोडे मी अर्धे बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकूया, जेणेकरून याच्यामध्ये लवकर शिजून जातील ते. अजूनही थोडा वेळ लागेल, 10-15 मिनिटं तरी लागतील. आपल्याला हे असंच चालू ठेवायचं आहे जोपर्यंत आपला तूप बाहेर येत नाहीये तोपर्यंत. तेल सुकलेलं आहे भाजीला, आपल्या मसाल्याला. आता आपल्याला ही मेथी याच्यामध्ये टाकायची आहे. या कन्सिस्टन्सीला आपल्याला मीठही टाकायचं आहे, कारण आपण मीठ टाकलं नव्हतं.
तर थोडंसं मीठ टाकूया. आपली मेथी ऑलरेडी थोडीफार शिजलेली आहे. आता 2 मिनिटं फक्त आपण ठेवायची आहे. ही अशीच उघडी ठेवायची आहे, झाकण न टाकता ठेवता. देखील लवकर शिजली जाईल. पाहिजे तर थोडंसं आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया. इथे मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, अगदी 2 चमचे पाहू शकता. आणि आता हे आपल्याला असं शिजत ठेवायचं आहे 2 मिनिटं, जेणेकरून आपली मेथी व्यवस्थित त्याच्यामध्ये गाळ होईल. तेली आहे पाहू शकता. आपल्याला लास्टचं एक काम करायचं आहे, याच्यामध्ये मलाई टाकायची आहे. आणि मलाई टाकल्यावरती आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर मलाईची तेल आणि याचं तेल सगळं एकत्र होईल, बाहेर येईल. तर आपल्याला आता लगेच बंद करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी गॅस बंद करत आहे. सर्विंग बॉल मध्ये तुम्हाला दाखवते मी. तर मंडळी, आपली मेथी मटर मलाई तयार आहे. त्यासोबत मी मऊसूद असे पराठे केलेले आहेत, चौकोनी स्क्वेअर आकाराचे, पाहू शकता. तर आजची आमची डिनरची थाळी ही आहे. इथे मेथी मटर मलाई आहे, इथे मऊसूद असे पराठे आहेत. तुम्ही याच्याबरोबर काही खाऊ शकता मंडळी. नान खाऊ शकता, पराठे खाऊ शकता, अथवा हे खाऊ शकता, तंदुरी रोटी खाऊ शकता. तर इथे मी मऊसूद चपात्या बनवलेल्या आहेत, म्हणजे पराठे बनवलेले आहेत साधे. आणि इथे आपलं सलाड आहे. तर कशी वाटते आपली मेथी मटर मलाई, मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.